पहिली मालिका, त्यानंतर नाटक आणि आता चित्रपट. गंगूबाई नॉन मॅट्रिक आता चित्रपटाच्या रूपाने रुपेरी पडद्यावर येणार आहे आणि या सिरीजची हिरोईन आणि तिचा लेफ्ट हँड राईट हँड आपल्यासोबत आहे. निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळी. आता हा चित्रपट येतोय तर तुमच्या दोघांची एक्साइटमेंट काय आहे? माझा राईट हँड माझ्या लेफ्टला उभा आहे. मी कन्फ्यूज होते. तुझे लेफ्ट आणि राईट मीच आहे. हां, ॲक्च्युली माझा लेफ्ट आणि राईट हँड तोच आहे. आम्हाला खूप आनंद होतोय. आनंद अशासाठी एक हा इटसेल्फ एक विक्रम आहे की एकाच पात्रांना घेऊन म्हणजे गंगू आणि छूला घेऊन सिरियल, नाटक आणि सिनेमा येणं हा इटसेल्फ एक विक्रम आहे. आणि सिनेमा येणं ही साधीसुधी गोष्ट नसते. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाला पटेल ही गोष्ट की याच्यावर सिनेमा येतो हीच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आमचं ते स्वप्न होतं आणि आता ते प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत की आम्ही पण उत्सुक आहोत की लोकांची काय प्रतिक्रिया असेल आम्हाला मोठ्या पडद्यावर बघून. आणि मुळात हा सिनेमा म्हणूनच प्रेझेंट केला गेला आहे. सिरियलचा एक भाग किंवा ही एक सिरियल होती अशा पद्धतीचं काही त्याच्यात घेतलेलं नाही. आम्ही हा एक स्वतंत्र चित्रपट म्हणून प्रेझेंट केलेला आहे. त्यामुळे तो खूप असा भव्य दिव्य छान चित्रपट झाला आहे आणि मला वाटतं तो सगळ्या लोकांना आवडेल. गंगूबाईंसोबतची ही सिरीज आता इथपर्यंत कंटिन्यू होते. तुझी रिॲक्शन काय? रिॲक्शन म्हणजे मी नेहमीच विस्फारलेली असते. अरे क्या बात आहे असं. म्हणजे मला पण खरं सांगायचं ना तर मधल्या एक 5-6 वर्षांचा जो गॅप होता तो गॅप मी ह्या महिन्याभरात म्हणजे सगळं उट्टं काढलेलं आहे. मला वाटतं त्या शूटिंगच्या प्रोसेसमध्ये आम्ही महिना-सव्वा महिना जे काही शूटिंग करत होतो खूप मिस करत होतो या सगळ्या गोष्टींना. म्हणजे कामं मी बाकीची पण करत होतो पण हे जे कॉम्बिनेशन होतं ते मी खूप मिस करत होतो. आणि या सिनेमाच्या निमित्ताने परत मला सगळं हे करायला मिळालं. आणि आम्ही वेड्यासारखं म्हणजे शूटिंग करत होतो. म्हणजे शूटिंग चाललं आहे असं कधी आम्हाला वाटायचंच नाही. म्हणजे तेच आम्ही सिरियलसारखं म्हणजे बाकी मजाक मस्ती चालली आहे, मग त्याच्यामध्ये एक शॉट दिला, मग परत आलो आहे, मग खाणं चाललं आहे सगळ्यांचं काय नाही काय असं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मिस करत होतो या सिनेमाच्या निमित्त मला परत सगळ्या एन्जॉय करायला मिळालं. आणि या सिनेमाच्या निमित्ताने आपल्याला दबंग गंगूबाई पाहायला मिळणार अगदी जीप वगैरे खेचताना. तर तो एक्सपिरियन्स कसा होता? स्टंट वुमन मराठीतल्या पहिल्या एक सांगू का महत्त्वाचं, हे स्टंट्स चित्रपटात स्टंट्स असावेत म्हणून केलेले नाही आहेत. हे असे आतून आलेले स्टंट्स आहेत. म्हणजे एक ऑब्वियस रिॲक्शन. ती फक्त एक त्या घटनेला रिॲक्शन आहे. म्हणजे त्या स्टंट्सकडे तुम्ही स्टंट्स म्हणून बघूच नका. म्हणजे तुम्ही बघणारच नाही याची मला खात्री आहे. कारण जेव्हा तो सीन तुम्हाला दिसेल की कुठल्या सीनवर मी अशी रिॲक्ट झाले, कुठल्या वाक्यावर मी जीप उचलले किंवा कुठल्या वाक्यावर मी त्याच्या छाताडावर लाथ मारले, कुठल्या वाक्यावर मी त्याला उचलून फेकले, हे जेव्हा तुम्ही बघाल चित्रपटात तेव्हा तुम्हाला कळेल की ही ऑब्व्हियस रिॲक्शन आहे, उत्स्फूर्त रिॲक्शन आहे तिची. हे स्टंट्स नाही आहेत. एक राजकीय विडंबन आहे हा चित्रपट. तर आता सध्याच्या जमान्यात जे काही चालू आहे, समजा भ्रष्टाचार, करप्शन, तर ह्याची एक रिॲक्शन म्हणून हा चित्रपट आहे की आहे का? पण मला असं वाटतं की सिरियलमध्ये सुद्धा आम्ही त्या वेळेला जे घडत होतं त्याच्यावरची रिॲक्शन सिरियलमध्ये असायची. आणि आता तर डोक्यावरनं पाणी गेलं आहे आपल्या सगळ्यांच्या. त्यामुळे आता रिॲक्ट होणं भाग आहे. सो आम्ही ह्या चित्रपटातून रिॲक्ट होतो आहे. आणि हा चित्रपट अर्थात आधी तुम्ही सांगितलं की सिरियल आणि नाटकापेक्षा हा वेगळा असणार आहे. मग ह्यात नेमकं वेगळं असं काय मिळणार आहे? वेगळं म्हणजे एकतर जसं मी म्हटलं तसं की सिरियलमधला एक भाग नाही आहे. हा एक स्वतंत्र चित्रपट आहे. म्हणजे जसं आमचा दिग्दर्शक सांगतो की गंगू आणि छू ही 2 कॅरेक्टर्स बाजूला जरी ठेवली आणि त्याच्या जागी 2 दुसरी कोणी कॅरेक्टर्स घेतली तरी हा चित्रपट तितकाच भव्य दिव्य एन्जॉय करण्यासारखा आहे. गंगू आणि छू ह्या चित्रपटात असायचं कारण हे की आम्ही काय आहोत, म्हणजे गंगूबाईची मतं काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि आमचं जे मॅडनेस आहे, आमची जी कॉमेडी आहे ती त्याला एक तडका म्हणतात तशी आहे. पण तिचं सामाजिक भान, गंगूबाईचं सामाजिक भान आहे हे पहिल्यापासून तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे
नमनाला घडाभर तेल घालायला लागणार नाही आहे की हे दोन कोण बाबा, ह्यांचं काय बॅकग्राऊंड, अमकं तमकं हे घालायला लागणार नाही. आम्ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतोय. इटसेल्फ ही दोन कॅरेक्टर लोकांच्या घराघरात मनामनात बसलेली आहेत, त्याच्यामुळे वेगळं आणखीन त्याबद्दल सांगायचं नाही. मग ह्या माध्यमातून जर एखादी गोष्ट पोचवायची असेल तर ती जास्तीत जास्त ठाशीव पद्धतीनं थेट म्हणजे लोकांपर्यंत पोचता येईल. म्हणून गंगू आणि छू, आणि हाच त्यातला एक USP आणि वेगळेपणा. का म्हणजे एकंदरीत गंगूबाई राजकारणात जाईल पुढे कधीतरी, हे प्रेक्षकांना एक्सपेक्टेड आहे. गंगूबाई गेलीच आहे राजकारणात, बघा तुम्ही आता सिनेमा. नक्कीच. निर्मिती सावंत जाईल की नाही मला माहिती नाही. किती चान्सेस आहे? निर्मिती सावंतला पूर्ण विचार करायला लागेल या गोष्टीवर आणि नंतर मग ती निर्णय घेईल. तेवढी गंगूबाई एवढी पेधडक असते मी तर एव्हा आले असते मी. चित्रपटामध्ये गाणीही आहेत बरीच, तर त्या गाण्यांबद्दल काय सांगाल? गाणी राजेशनीच लिहिलेली आहेत आणि तीही तशीच उपहासात्मक शैलीत लिहिलेली आहेत त्यांनी ती गाणी, आणि राजकारणावरच आधारित आहेत. म्हणजे फॉर अ चेंज आमचं आयटम सॉन्ग पण राजकारणाशी संबंधित आहे. हां, म्हणजे आयटम सॉन्ग नुसतं आलेलं आहे असं नाही. गर्भित अर्थ, त्या शब्दांना एक गर्भित अर्थ आहे. त्या शब्दांचा वेगळा अर्थ तुम्ही जो पूर्णपणे कान देऊन ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल त्या शब्दांचा वेगळा अर्थ काय आहे तो. आणि त्याला अप्रतिम म्युझिक दिलेलं आहे शैलेंद्र बर्वे यांनी, ज्याला यावर्षी नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं म्युझिक डिरेक्शन म्हणून. तर त्याने दिलेलं आहे आणि आमच्या सिरियलला पण त्यानेच म्युझिक दिलेलं होतं, नाटकाला पण त्यानेच म्युझिक दिलेलं होतं. म्हणजे ही आमची टीम आहे, अर्थात ती टीम घेऊनच आम्ही पुढे इथपर्यंत आलेलो आहोत. आणि ती गाणी पण तुम्हाला खूप आवडतील. गंगूबाई नॉन मॅट्रिक हे गाणं तर सगळ्यांच्या ओठावर होतंच. म्हणजे त्याच्या जोडीने जी अजून 2 गाणी आहेत, मला वाटतं निवडणुकीत नक्की वाजतील आमची ही गाणी, डेफिनेटली वाजणार आहेत. तर तीही तुम्हाला तितकीच आवडतील गाणी. आणि अगदी आवर्जून सांगायचं म्हणजे या सिनेमाची फोटोग्राफी संजय जाधवने केलेली आहे, ज्याचा आत्ताच दुनियादारी हिट झाला आहे. तर संजयनी खूप छान, मुळातच तो अप्रतिम DOP आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी फ्रेम्स लावले आहेत. आम्हाला छान दिसायला त्यांनी भाग पाडलं आहे ते फ्रेम्स लावून, आम्हाला दिसवलं आहे छान. आणि असा लॅविश चित्रपट वाटतो आमचा. म्हणजे तो बघताना असं कळतं की येस, चित्रपट असा असावा. छान दिसण्यावरून आठवलं मला, पॅडी तूही या चित्रपटात खूप छान दिसलायस इनफॅक्ट. म्हणजे जेव्हा असे गेटअप्स केले तेव्हा मी खूप छान दिसतो. आणि म्हणजे थोडंसं माझ्या बायकोला नाही आवडत ते असं मी असं छान बोलतो, असे ओटबीट करतो. पण खरंच खूप मजा आली. म्हणजे एक छू व्यतिरिक्त मला 2 गेटअप्स करायला मिळालेत. आणि वेगवेगळे गेटअप आल्याच्यानंतर ना ऑटोमॅटिकली काही गोष्टी अंगात येतात. तर मी रिपोर्टर आहे, तर काही गोष्टी ऑटोमॅटिक त्या येतात. मी ती मुलगी झालो आहे मी त्या सिनेमात. पण म्हणजे खूप मजा येते आणि असे गेटअप्स करायला मिळालं. आणखीन म्हणजे नॉर्मल आपण जे काम करतो त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते, आणि ह्या सिनेमातही ती मला मिळालेली आहे. थँक्यू सो मच, आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर ही होती कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक आणि तिचा खास दोस्त छू. चित्रपट 27 सप्टेंबरला रिलीज होतोय, पाहायला विसरू नका. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.